संपूर्ण राज्याचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक राजकीय घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जसं उन्हाचं वातावरण तापलेलं आहे तसं राजकीय वातावरण देखील तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर रावेर मतदारसंघ हा सुद्धा संपूर्ण राज्याच्या दृष्टीने चर्चेचा राहिलेला आहे, कारण एकनाथ खडसे यांचं वलय या मतदारसंघात राहिलेलं आहे। त्याचबरोबर रक्षा खडसे या देखील 2 टर्म खासदार राहिलेले आहे। पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। एकीकडे असं चित्र असताना महाविकास आघाडीनं मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही, सस्पेन्स कायम ठेवलेला आहे। स्वतः या संदर्भात खासदार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? अद्यापपर्यंत उमेदवार महाविकास आघाडी देऊ शकलेली नाही। तुम्ही बघितलं असेल की रावेर लोकसभेची जी काही सगळी परिस्थिती आहे किंवा आपण जे गेल्या अनेक वर्षापासून जो इतिहास जो रावेर लोकसभेचा जर बघितला तर इथे आधीपासनं भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार इथे निवडून आलेला आहे, कारण की भारतीय जनता पार्टीची संघटनेची ताकद इथं खूप मजबूत आहे। आणि मागच्या 10 वर्षापासून माझंसुद्धा संपर्क आहे, आदरणीय मोदी साहेबांचे कामं आहे। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे। नक्कीच तर दुसरं काल एक राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा होती, एकनाथ खडसे दिल्लीकडे गेलेले आहेत आणि ते भाजपकडे जात आहेत अशी एक चर्चा होती। नक्की वास्तव काय त्यामधलं? बघा, चर्चा मी पण ऐकली, कारण की मी पण लग्नाला गेलेली होती माझ्या आईकडे। तर इकडे सगळ्यांना असं झालं की रक्षाताई पण नाही आहे आणि भाऊ पण नाही आहे, तर सगळे प्रवेश करायला गेले। वेगळ्या वेगळ्या चॅनलवर त्यांचे प्रवेशाची वेळ पण सांगितली गेली, 2 वाजता होणार आहे, 4 वाजता होणार आहे, पण तसं काहीही झालेलं नाही आत्तापर्यंत। नक्कीच ते दिल्लीला गेलेले होते, पण त्यांचे काही व्यक्तिगत वेगळे कामं होते त्या संदर्भात ते, कारण आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की कोर्टाचे केसेस चालूच आहे, त्या संदर्भात ते तिथे त्या कामासाठी गेलेले होते। तर अशी अजून कोणती चर्चा नाही आहे, म्हणजे मला तरी माझ्या कानावर अशी कोणती चर्चा नाही आहे। पण तुम्ही पण गेला होता अशी एक चर्चा होती। मी तेच सांगितलं की मी इथे नव्हती, तर लोकांनाही तेच झालं की मी पण भाऊंसोबत गेलेली आहे, पण मी लग्नासाठी गेलेली होती आणि आज सकाळीच मी लगेच आली। आणि असं बघायला गेलं तर मग सोबत गेलो असतो तर कदाचित मग भाऊंसोबतच मी आली असती। भाऊ अजूनही वाटतं दिल्लीतच आहे। पण शक्यता वाटते तुम्हाला भाजपत येतील भाऊ असं? ह्या चर्चा होत्या, पण अजून जोपर्यंत कोणती गोष्ट अधिकृत होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं त्याच्यावर बोलून काही फायदा नाही, कारण चर्चा अनेक वेळा झाल्या पण पुढे काही झालंच नाही आहे। तर जोपर्यंत होत नाही किंवा म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही ती गोष्ट घडताना, तोपर्यंत मला नाही वाटत की त्याच्यावर बोलावं। कुटुंबात काही चर्चा झाली या संदर्भात की मागे नाही. तुम्ही म्हटलं होतं की ते आले तर स्वागत नाही आहे? बघा, आता मी आधी पण सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आदरणीय मोदी साहेबांवर, त्यांच्या नेतृत्वावर, अमित शहांच्या नेतृत्वावर, नड्डाजी असतील, देवेंद्रजी असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील, यांच्यावर विश्वास ठेवून आज अनेक राज्याचे नेते, मोठे काँग्रेसचे नेत्यांनी प्रवेश केलेला आहे। असे अनेक नेते प्रवेश करतात, तर नक्कीच जर तेही आले तर पक्षामध्ये त्यांचं स्वागतच होणार आहे। तर दुसरीकडे एक आज मोठी घडामोड बघायला मिळते। आपले जे सहकारी खासदार होते उन्मेष पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे मातोश्रीवर गेलेले आहेत, भाजपवरती नाराज असल्याचं पाहायला मिळतं आणि काही वेळात प्रवेश होईल असं सांगितलं जात आहे। या संदर्भात मी पण सकाळपासून चर्चाच ऐकते, पण माझ्या कानावरही नाही आहे। म्हणजे हे विषय त्यांच्याशी पर्सनली माझं बोलणं झालं नाही आहे। जेव्हा मला ही गोष्ट कळाली तर मी फोन लावायचाही प्रयत्न केला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतो आहे। मग परत ते एक क्वेश्चन मार्कच होतं की खरं आहे की अफवा आहे, ह्याही गोष्टी आहेच। म्हणून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवर बोलून काही उपयोगच नाही। पण प्रत्यक्ष मातोश्रीवरती गेल्याचे विज्युअल आहेत, राऊतांना भेटल्याचे विज्युअल चॅनल्सवरती चालत आहेत। तुम्हाला कसं वाटतंय त्यांची नाराजी? तसं बघा, जेव्हा तिकीट त्यांचं नाकारलं गेलं त्या दिवशी मी पण फोन केला। नक्कीच साहजिकच आहे, ज्याचं तिकीट नाकारलं जातं थोडंफार उदास ते कोणी पण असो ते असतात आणि स्वाभाविक आहे असणं, पण असं काही निर्णय घेतील अशी मला अपेक्षा नव्हती। सुरुवातीच्या काळात आपलंही तिकीट कापलं जाईल अशा खूप चर्चा होत्या, मात्र आपण भाग्यशाली राहिलात की आपल्याला तिकीट मिळालं असं वाटतंय तुम्हाला? चर्चा बघा माझ्या नावाच्या होत्या, पण त्यावेळेसही मी सांगितलं होतं पक्षाने जरी मला तिकीट नाही दिलं तरी मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी भारतीय जनता पार्टीमध्येच काम करेल। आणि आपण बघितलं असेल की मलासुद्धा आता 12-13 वर्ष राजकारणात होऊन गेलेले आहेत। तर नक्कीच ह्या 12-13 वर्षाच्या ज्या प्रवासात, राजकारणाच्या प्रवासात एक माझं व्यक्तिगत सुद्धा काम मी उभं केलेलं आहे, मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा। फक्त नाथाभाऊची सून म्हणूनच माझी ओळख नाही आहे, तर एक व्यक्तिगत रक्षा खडसेची पण ओळख आहे। म्हणून जो काही निर्णय घ्यायचा होता तो मला व्यक्तिगत घ्यायचा होता। ह्या संदर्भात मी बऱ्याच वेळा बोललेली आणि लोकांच्या पण मनात शंका होत्या की नाथाभाऊ NCPमध्ये आहे तर
नक्कीच त्या त्यांच्या परिवारातल्या आहेत, तर रक्षाताई पण राष्ट्रवादीत जातीलच. पण हे असं चित्र घडलं नाही आणि होणारही नाही. मी आधी सातत्याने तेच सांगत आलेली आहे की रक्षा खडसे इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी माझी पण स्वतःची आहे आणि व्यक्तिगत निर्णय माझा आहे की मला राजकारणात भविष्यात काय करायचं आहे काही नाही. आणि भारतीय जनता पार्टीसोबत मी एवढं वर्ष काम करत आलेली आहे. पक्षाने मला 2 वेळा खासदारकीची संधी दिलेली आहे. त्याच्या आधी जिल्हा परिषदला मला सभापती केलेलं होतं आणि मोदीजींसोबत मला काम करायचं एक मोठी संधी भेटते आहे. ते माझं भाग्य मी समजते की आज एवढ्या मोठ्या नेत्यासोबत त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या टीममध्ये मी काम करते. तर हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मी हे नेतृत्व मान्य केलं आहे. तर आजही आणि भविष्यातही भारतीय जनता पार्टीसोबतच मी काम करेन. ताई, समजा उन्मेष पाटील जर आज उद्धव ठाकरे सेनेमध्ये जात असतील तर तुम्हाला असं वाटतं ते घाई होते खूप किंवा त्यांचा निर्णय चुकते असं? मला असं वाटतं की बघा दादा एक चांगलं नेतृत्व त्यांचं होतं. नक्कीच त्यांनी आमदार म्हणून पण मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. खासदार म्हणूनही नक्कीच त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. आणि अशा गोष्टी आता शेवटी पक्षाचा निर्णय असतो आणि पक्षाचा निर्णय आपल्याला कोणालाही सगळ्यांना मान्य करावा लागतो. जेव्हा आपण कार्यकर्ता म्हणून काम करतो तर पक्षाचा निर्णय मान्य करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असतं. तर मला असं वाटतं की त्यांनी थोडा विचार केला असता किंवा वरिष्ठांशी जर सगळ्यांशी बोलून जर योग्य तो निर्णय घेतला असता तर चांगलं झालं असतं. ह्या होत्या खासदार रक्षा खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की उन्मेष पाटील यांनी जो काही निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे कदाचित तो विचारपूर्वक करायला पाहिजे होता किंवा अजून पक्षश्रेष्ठींशी बोलून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. उन्मेष पाटील यांनी खरं तर चांगलं काम केलेलं आहे, मात्र अशा वेळेला सुद्धा जर पक्षाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो मान्य करायला देखील पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.